हा संपूर्ण दाखवल्यानंतर आता आपण बघू शकतो तर मतदारांचं संपूर्ण चित्र इथे उभं करण्यात आलंय। आपण या ठिकाणी पोहोचलोय। सगळ्यात महत्वाचा मोर्चा आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा कुठल्या पक्षाचा नाहीये, सगळ्या मराठी माणसांचा आहे। काय सांगायला? निश्चितपणे याला कुठल्याही प्रकारे राजकीय जे काही वातावरण किंवा राजकीय रूप दिलं जातं यालाच आमचा विरोध आहे। हा मोर्चा आज मी ठाणे लोकसभेत राहतो। ठाणे लोकसभेत 2 लाख दुबार मतदार आणि बोगस मतदार असावेत। माझं म्हणणं आहे की हा काय विरोधक आणि सत्ताधारी यातला मोर्चा नाहीये। हा निवडणुकीमध्ये चाललेल्या घोटाळ्याचा, निवडणुकीमध्ये चाललेल्या दुबार मतदारांचा, निवडणुका याद्या स्वच्छ करण्याचा मोर्चा आहे। आज याला उगाचच एक स्वरूप दिलं जातंय। माझं तर म्हणणं आहे की भाजपच्या लोकांनी पण या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे। मुख मोर्चा काढला होता तो मूक मोर्चा काढलाय याचं कारण त्यांना बोलायला तर तोंड नाहीये। अहो भाजपचा काय संबंध याच्यात? भाजप म्हणजे निवडणूक आयोग आहे का? आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात जेव्हा भाजप आम्ही मोर्चा काढतो तेव्हा भाजप मोर्चा काढतोय याचं कारण चोराच्या मनात चांदण आहे। स्वतः एवढी वोट चोरी केली आणि त्याच्या विरोधात काहीतरी घडतंय म्हणल्यावर भाजपचा उद्देश काय? आज परमपूज्य बाबासाहेबांच्या संविधानाने एक मतदार एक मतदानाचा अधिकार दिलाय। मग भाजप संविधानाच्या विरोधात आहे का? तुम्हाला बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला चालणार नाहीये का? हा मोर्चा लोकशाहीचा आहे, संविधान वाचवण्याचा आहे। बघू शकता हा मोर्चा लोकशाहीचा, संविधानाचं हेच म्हणणं आहे। अनिल देसाई सर आपल्यासोबत आहे। अनिल देसाई सर पण इकडे आहेत। दोघं एकत्र आहेत, वॉक करत आलेत। अनिल देसाई सर एकत्र आलात, पण एक फक्त विचारतो, हा नाही पण अर्थात हेच आहे, पण हा मोर्चा अत्यंत महत्वाचा आहे कारण मोर्चा मतदारांचा आहे। क्लिअर मतदार झाले पाहिजे। काय सांगा? तुझा घामच सांगतोय किती महत्वाचा मोर्चा आहे तो। तूही याच्यामध्ये सामील आहेस। तुझंही नाव गायब आहे मतदार यादीतनं। तुझ्याही घरच्या लोकांची नावं गहाळ झालेली आहे आणि तेच आम्ही मागणी करता इथे आलेलो आहोत। बघू शकता तेच मागणी करता इकडे आलेले। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे